आज त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा प्रचंड असा जनसमुदाय लुटलेला आहे आणि दर्शनाच्या याच्यामध्ये आज आम्ही नुकताच एक मुखदर्शनाचं भाविक कालपासून बरेच भाविक असल्यामुळे एक मुखदर्शनाचा आम्ही एक प्रयोग राबवला आणि सुमारे 10 ते 12 हजार लोकांनी त्याचा लाभ घेतला. परंतु भाविकांच्या जथ्यामागून जथे येत असल्यामुळे आज मुख्य दरवाजा बंद करायला लागला. मुख्य दरवाजा बंद करून देणगी दर्शन पण पूर्णपणे बंद होतं. तर त्याच्यामुळे सर्व भाविकांना लाईनमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन चालू होतं. असं असताना सुद्धा भाविकांचं एक टोळी त्या ठिकाणी आली आणि त्यांनी उत्तर दरवाजा जो मुख्य महादरवाजा ते खोलण्यासाठी खूप आग्रह धरला आणि त्याच्यातले काही भाविक जे आहे ते कर्मचाऱ्यांशी वाद घालून दरवाजाला लाथा मारून दरवाजा लुटून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तिथे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेराव घालून त्यांना म्हणजे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आतमध्ये कॉल दिल्यानंतर आमचा संपूर्ण सिक्युरिटी स्टाफ आणि आमचे कर्मचारी त्या ठिकाणी गेले, गर्दी पांगवली त्या ठिकाणी. परंतु काही भाविक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांचे हातपाय जोडून सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही लाईनमध्ये जा, तुमचं 2 ते 2.5 तासामध्ये दर्शन होईल. परंतु त्याच्यातले काही भाविक हे उद्विग्न होऊन आणि त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. आमच्या MSFच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यावर चप्पल मारली आणि त्याचा डोळा सुजला गेला. आमचे मुख्य जे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या गालामध्ये चप्पल मारली आणि मग असं झाल्यानंतर जर भांडणाला प्रोव्होक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली. झटापट त्या ठिकाणी झाली. काही कोणाला मारण्याचं इंटेन्शन नव्हतं, परंतु त्याच्यामध्ये काही झटापट झाली आणि गलत त्याच्या एक चुकीचा प्रकारे प्रचार केला झाला की देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. पण तसं काही झालेलं नाही. वस्तुतः त्यांना प्रोव्होक केलं गेलं, भानगड करण्यासाठी त्यांना म्हणजे उद्दीपित केलं गेलं असं माझं मत आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.